सरकारी तूर खरीदी को लेकर जलगांव के चोपड़ा में नाफेड के माध्यम से खरीदी विक्री संघ की नियुक्ति की गई। यहां आज से तूर उत्पादक किसानों का पंजीकरण शुरू हो चुका है, लेकिन पहले ही दिन किसानों की तरफ से खासा उत्साह देखने को नहीं मिल रहा। अधिकारी कह रहे हैं कि जैसे ही खरीद आदेश मिलेगा, केंद्र पर तूर खरीदी शुरू कर दी जाएगी। चोपड़ा के खरीदी बिक्री संघ में शासकीय तूर खरीदी के लिए नामांकन प्रक्रिया शुरू कर दी गई है, लेकिन पहले दिन किसानों का खासा प्रतिसाद नहीं दिखा। इस प्रक्रिया के तहत पहले किसानों को पंजीकरण कराना होगा और फिर सरकार से आदेश आने पर खरीदी केंद्र में तूर की खरीद शुरू की जाएगी। खरीदी बिक्री संघ के सचिव भैया पाटिल ने बताया कि फिलहाल सिर्फ पंजीकरण के आदेश मिले हैं और सरकार की मंजूरी के बाद ही खरीदी की प्रक्रिया आगे बढ़ाई जाएगी। नाफेड तर्फे तसेच दी महाराष्ट्र स्टेट कोऑप मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड यांच्या वतीने आपली सब एजंट संस्था म्हणून चोपडा खरेदी केंद्र त्यांनी मंजूर केलेलं आहे तूर खरेदीसाठी। तरी आपण त्यांनी आपल्याला आदेश 10 तारखेला दी महाराष्ट्र स्टेट कोऑप मार्केटिंग फेडरेशन डीएमओ जळगाव यांच्याकडून प्राप्त झालेले असून आपण स्थानिक वर्तमानपत्रांना प्रसिद्धी दिलेली किंवा आपण चोपडा खरेदी विक्री संघाच्या वतीने तूर नोंदणीचा प्रारंभ केलेला आहे आणि तसेच व्हॉट्सअप वगैरे इतर प्रसार माध्यमातून सुद्धा आपण शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचेल वा याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि तूर नाव नोंदणीस सुरुवात केलेली आहे। तरी अजून अद्यापपर्यंत तरी शेतकऱ्यांनी अजून नोंदणीसाठी आलेले नाही आहे, परंतु बरेच शेतकरी हे दूरध्वनीद्वारे विचारणा करीत असतात किंवा काय काय कागदपत्र लागतील त्यांना आपण सविस्तर माहिती देतोय आणि लवकरात लवकर तूर नाव नोंदणी करावीचं असं आवाहनही आपण चोपडा तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपण केलेलं आहे। नोंदणी झाल्यानंतर खरेदी केंद्र कधी सुरुवात होईल? मग ते आता त्यांच्याकडनं नाफेडकडनं किंवा मार्केटिंग फेडरेशनकडनं आदेश आल्यास किंवा नोंदणी सुरुवात चालू झाली की त्याच्यानंतर मोजणीला तेही आदेश देतील किंवा मोजणीला सुरुवात करावं, लगेच आपण मोजणीला सुरुवात करू। असं काही टार्गेट वगैरे दिलं आहे का? नाही, त्याचं अजून तर काही टार्गेट वगैरे प्राप्त झाले, फक्त नाव नोंदणीचे आदेश आलेले आजपासून आपण प्रारंभ केला आहे हो नोंदणीसाठी, परंतु अजून शेतकरी एकही शेतकरी आलेले नाही, पण दूरध्वनीवरून बऱ्याच शेतकऱ्यांच्या 2-4-5 दिवसापासून विचारणा चालू आहे किंवा कधी चालू होतंय व असं आपण त्यांना हे दिलं आणि परवालाच आपल्याला प्राप्त झालेले आहे।